प्रथम सीताफळ झालेत रे, सीताफळीवर पिकलं नाही, मोठं झालंय ते बघ. भरपूर झालेत, भरपूर झालेत. हे बघ कितीतरी झालेत, बाप रे. जरा लक्ष ठेव इकडं प्रथम. मस्त उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता इथं नाश्ता करायला बसलोय. मम्मीने नाश्ता केलाय, हा बघा इडल्या केल्यात सकाळी लवकर उठून आणि सोबत चाय. आता ते बसून नाश्ता करतो. बघा गावाला रात्रीचे 9 वाजलेत आणि इकडं बघा सर्व लाईटी गेलेल्या आहेत. हे बघा लाईटी गेलेल्या आहेत म्हणजे माणसं झोपलेली नाहीत, घरच बंद आहे ती सर्व. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सकाळचे वाजले 7:30 आणि मी उठलोय, फ्रेश वगैरे झालो मस्त आणि ओट्यावर येऊन बसलोय. सकाळी 7च्या आधीच उठलोय, मस्त उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता इथं नाश्ता करायला बसलोय. मम्मीने नाश्ता केलाय, हा बघा इडल्या केल्यात सकाळी लवकर उठून आणि सोबत चाय. आता ते बसून नाश्ता करतो. सकाळी गावाला आलात ना की मला 7च्या आधीच जाग येते. माणूस किती झोपाला असला ना तरी त्याला 7च्या अगोदरच जाग येणार, हे वैशिष्ट्य आहे गावचं. तर मित्रांनो, या तुम्ही पण नाश्ता करा. हे बघा इडली आहे, मम्मीने केली सकाळी आणि चटणी हिरवी सोबत चाय आहे. मस्त झालं इडली, एक नंबर. मित्रांनो, नाश्ता झालाय. सकाळी मम्मीने लवकर उठून नाश्ता केला होता, कारण माझे मोठे बाबा आहेत ते पण सकाळी उठून लवकर कामाला जातात 7च्या अगोदर आणि प्रथम पण आज देवाऱ्यात गेलाय सकाळी. तर जेणेकरून ते पण खाऊन जातील म्हणून लवकर उठून तिने इडल्या बनवलेल्या नाश्त्याला. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले 9:30 आणि मी इथं उन्हात बसलोय. गावाला थंडी आहे आणि मम्मी सुद्धा निघाले आता कामाला. बघा आता घरी मी आणि यांची म्हातारी आहे, आम्ही 2 जणच आहोत. आज आता प्रथम येईल, देवाऱ्यात गेलाय, आता थोड्या टायमाने येईल घरी. मित्रांनो, प्रथम आलाय देवाऱ्यातून. हे बघा डोक्यावर वजा घेऊन येतोय. प्रथम आलाय देवाऱ्यातून आणि हा काय वडापाव, वडापाव आणलाय आणि इकडं भाजी वगैरे घेऊन आलाय, गाजर वगैरे. हा बोल. तिकडच्या ठीक आहे, मग तो देऊन ये नंतर. मित्रांनो, आता आम्ही जरा वडापाव खातो. चल आंघोळ विंघोळ करून घेतो, आपण फिरून येऊया जरा नंतर. मित्रांनो, मी आणि प्रथम गावामधून एक फेरफटका मारून येतो आता. मित्रांनो, आता जातोय आम्ही खाली. मित्रांनो, आता आलोय आम्ही निवालवाडीत इकडं. कोंबडी आपली इकडं आले, ती पण आहे, ती बघ ती पण आहे. तिचं 3च आहेत वाटतं पिल्ल्या. काय एक पिल्लू कुठं आहे मग? हाय हाय सर. हो कुठं गेलेलो? अजय अजय हो अजय, काय बरेच गावात घरात कुठं जाणार? एक खुशे, एक खुशे, काय खातस? मला दे, मला दे, मला दे.
पनीर घेऊन आला तर मग ती गाडी खाली होती मग तिच्यात आम्ही गेला देवारला. मित्रांनो निवालवाडीत आलेलो आणि इकडे बघा ही सर्व वरती घरे बंदच आहेत. तो एक घर फक्त उघडा आहे वरचा आणि हा एक इथं खाली. आणि इथं आता आजी आले गावाला तेव्हा हा घर उघडा आहे, नाहीतर बाकी सर्व बंद असतात घरं. गावाला कोण आता नसते या साईडला तरी. मित्रांनो आता आलोय आम्ही गावात. बघा हो आलो जरा बसायला गेलो फिरायला तिकडे जरा. हो काय कुठे गेलेलो? मित्रांनो यांचं घर आहे ते बघा. मित्रांनो हे गाव आहे आमचं इकडं आणि ही वरची जी घरं आहेत ती सर्व बंदच आहेत. गावामध्ये जास्तीत जास्त जी घरं आहेत ती बंदच आहेत, सर्व मुंबईला गेलेत. गावी असं कोणीच नाही आहे, नेमकी घरं उघडी आहेत. मित्रांनो आता आलो आम्ही घरी. मित्रांनो संध्याकाळचे वाजले 5:30 आणि मम्मी आले कामावरतून आणि प्रथम खाली कोंबडीचे पिल्ल्या शोधतोय. कुठं आहे तो? आहेत काय? हिचे किती आहेत? मित्रांनो प्रथम तिकडे खाली गेलेल्या कोंबडीला घेऊन आला. आता इकडे वरती बघा इकडे येतोय आता. चढवत नाही हातला बोचायला येतं. हातला हातला हा प्रयत्न करतोय चढता येतो बघ. आज कुठे गेली? मित्रांनो आता प्रथम आणि मी आम्ही दोघे इथे चहा पीत बसलो होतो. हे बघा इथं. तर माझं लक्ष लगेच तिकडं सूर्यास्ताकडे गेलं. हे बघा ती मस्त दिसतंय. बघा मित्रांनो एकदम गोल आणि लाल सूर्य दिसतोय. फोट्यावरून एवढा बरोबर दिसत नव्हता. बघा किती भारी वाटतंय. मित्रांनो सूर्यास्त होतोय आणि एक मस्त सीन दिसला मला तिथून. म्हटलं तुम्हाला दाखवूया म्हणून दाखवलं. आता मित्रांनो मी आणि प्रथम जातोय आता जरा फेरफटका मारून येतोय तिकडं निवालवाडीत. आता संध्याकाळ झाली. मित्रांनो आता आलोय आम्ही निवालवाडीत. हे बघा प्रथम चाललाय पुढं. मित्रांनो आता आलोय आम्ही इकडे निवालवाडीत. हे बघा इकडं आमच्या काकांचं घर आहे. हे बघा दादाचा आणि काकांचा. तर आलो आता इकडं. नारळावर नारळ आहेत ते आपल्या प्रथम. हा पेढीचे पेढे आहेत हे बघ.
भरपूर नारळ तरी बघ. साई केशरी गंध. हे बघा मित्रांनो, नारळ तर खूप आहे तिथं वरती. कुठे जातोयस तू? चल या इकडे. बघा मित्रांनो, इकडं पण हे नारळ लावलेले आहेत अंगणात त्यांच्या. हे बघा वरती आहे काय रस्ता परतून जायला? हा काय आहे रस्ता? मग काय बोलला असं पत्र लावलेलं आणि हे लावलेलं. पत्र लावलेलं आपण. हम्म. त्याला तुम्ही हा काय आहे वरती जायला रस्ता? वरती गच्चीत जायला रस्ता आहे इकडून बाहेरून. हे बघा प्रथम जातोय तर वरती आणि इकडून जरा येतोय पाठीमागे जाऊन. प्रथम सीताफळ झालेत रे, सीताफळीवर पिकले नाही, मोठे झालेत. हे बघ भरपूर झालेत, भरपूर झालेत. हे बघ कितीतरी झालेत. बाप रे, जरा लक्ष ठेव इकडं प्रथम. होय हे बघ, कुठं आहेस? कुठं तू? इकडे ये. हे बघ, हे बघ कितीतरी झालं. ते बघ सीताफळीवर. पाणी घालतोस या नारळाला बारक्या वरतून तू? कधी लावलेला तू? कधी लावलेला तू? हे बघ भरपूर झालं प्रथम. पण बघायचा, यायचा इकडे. कधी पिकले पिकले असले तर घेऊन जायचा घरी. हे बघ मित्रांनो, इकडं आलेलो तुमच्या घराच्या मागे. तर इकडं सीताफळीवर हे बघा सीताफळ खूप झालेत. तर मित्रांनो, चला आता मी सुद्धा वरती जातोय गच्चीत. वरती जाऊन बघतो. प्रथम गेला इथून वरती. हे बघा बघा आलो आता गच्चीमध्ये. वाकून चालायला लागतंय. हे बघा इथून गाव दिसतोय पुरा. बघा हा काय बोलतोय? पुन्हा हा तो भाऊर बघ किती आला त्या आंब्याला. त्याशी सर्वच आंब्याने आलाय बघ. हा इथला वरचा पण बघ, तो बघ. तो बघ सर्वच आंब्याने आलाय. नेट चालतं काय प्रथम इथं? मित्रांनो, आता इकडं आलोय तर एक व्हिडिओ अपलोड करतोय. त्यासाठी प्रथमला पण म्हटलं चल जरा जाऊया तिकडे फिरून येऊया. आलोच आहे तर आता इकडे एक व्हिडिओ सुद्धा अपलोड करतो आता आणि नंतर मग घरी जातो. मित्रांनो, आता आलोय घरी. एक व्हिडिओ अपलोड केली, तिकडे गेलेलो काकांच्या तिकडे गच्चीत जाऊन व्हिडिओ अपलोड केली आणि आता आलोय घरी. तर आता अंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो. तर मित्रांनो, आता बसलोय. रात्रीचे वाजलेत 9 आणि गावी थंडी आहे भरपूर. प्रथमने मी इथं बसलोय ओट्यावरती. प्रथमला पण थंडी लागते, स्वेटर घातलाय. मी पण स्वेटर घातलाय. आणि बघा गावाला रात्रीचे 9 वाजलेत आणि इकडं बघा सर्व
लाईटी गेलेल्या आहेत हे बघा. इकडं त्या साईडला सुद्धा हे बघा लाईटी गेलेल्या आहेत, म्हणजे माणसं झोपलेली नाहीत, घरच बंद आहे ती सर्व. म्हणजे फक्त आता इथून बघाल ना तुम्ही, ही सर्व घरं ही बंद आहेत आजूबाजूची. फक्त हा एक संजयदाचा घर असतो उघडा, पण ते लोक सुद्धा रात्री 8:30 पावणे 9ला झोपून जातात. आणि त्यानंतर पूर्ण शांतता असते इकडं. हे बघा आमचा एकच घर असतो उघडा. अजून किती वाजेपर्यंत असता जागी तुम्ही? तुम्ही 10-9 आमचा घर पण असतो 9:30-10 वाजेपर्यंत असतात. त्यानंतर झोपून जातात. तिकडे खाली सुद्धा बघा ना तुम्ही, या साईडला तर पूर्ण हा कोपरा पूर्ण बंद आहे घर. या घरात पण 15 दिवस ते येतात आणि 15 दिवस मुंबईला असतात. त्यामुळे समोरचा घर हा सुद्धा बंदच असतो. मित्रांनो अशी परिस्थिती आहे आपल्या गावची. हा बघा इकडे या पोलावरच्या लाईट आहेत म्हणून जरा वाटतं उजेड, नाहीतर त्या लाईटी नसत्या तर पूर्ण इकडं या साईडला सुद्धा तिथे एक लाईट आहे, त्याच्यामुळे ते तिथं जरा उजेड वाटतो, नाहीतर पूर्णपणे अंधार झाला असता. बघायला गेलात ना मित्रांनो तर गावामध्ये नेमकीच घरं उघडी आहेत आणि काही वर्षानंतर बहुतेक ती सुद्धा बंद होतील आणि गावच पूर्ण बंद होऊन जाईल. अशी परिस्थिती तयार होते आता. तर मित्रांनो आता व्हिडिओचा शेवट करतो आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.